सोलापूरमध्ये झेडपी आणि पंचायत समितीसाठी काल 65.90% इतकं मतदान पार पडलं। मतदान झाल्याच्या नंतर संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। उद्या या सगळ्याची मतमोजणी होणार आहे। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या आता स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर मी मोहोळ तालुक्यातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघताय प्रचंड अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती स्ट्रॉंग रूमला देण्यात आलेली आहे। खरं तर काल याच मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन जे आहेत ते धाब्यावर आढळल्याचा प्रकार जो आहे तो आढळलेला होता, समोर आलेला होता आणि त्यानंतर ईव्हीएमच्या ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक असा फौजफाटा जो आहे पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी हे सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये प्रशासनाने आणून ठेवले आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली। जवळपास 65.90% मतदान जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे। मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 1% मतदान जो आहे तो घसरलेला असला तरी मतदार राजानं आपला कौल जो आहे तो मतपेटीत कैद केलेला आणि या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित आता प्रशासनानं आणून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन युगपालसह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।